अहेरी उपविभागातील मोठ्या प्रमाणात जिल्हा परिषद शाळांची दुरावस्था झालेली आहे। जिल्हा परिषद शाळेचे काही विदारक चित्र समोर आलेले आहे। शाळेची मोठ्या प्रमाणात दुरावस्था होऊन आहे। विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याची सोय नाही, संरक्षण भिंत नाही, छतावर टीन लावून आहेत, टीन पूर्णपणे भेगा पडलेल्या आहेत। तसेच संपूर्ण दिवाळीवर भेगा पडून संपूर्ण धोकादायक या ठिकाणी निर्माण झालेले आहे। त्या संदर्भात सविस्तर बातमीसाठी समोर जाणून घेऊया। जिल्हा परिषद धर्मपूर शाळेची दुरावस्था होऊन छतावर बसविण्यात आलेल्या टीनावर छेद पडले आहेत। तसेच नळ योजना बंद आहे, शौचालयाची देखील दुरावस्था होऊन आहे, इत्यादी अन्य कारणामुळे येथील विद्यार्थ्यांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे। शिक्षक विभाग मंत्रालयाकडून सरकारी शाळांना डिजिटल करून देण्याचा निर्णय घेतले असून काही शाळेमध्ये आवश्यक सामुग्री उपलब्ध आहेत, पण असे चित्र आता अहेरी उपविभागातून गायब होताना दिसून येत आहे। शाळेत विद्यार्थ्यासाठी प्रभावी शिक्षणासह इतर प्रकारची सुविधा देखील नाही। ही शाळा नगरपंचायत हद्दीमध्ये येत असून जिल्हा परिषदेची शाळा आहे। गेल्या 2 वर्षापासून शाळेमध्ये नळाद्वारे पाण्याची सुविधा उपलब्ध नाही। शाळेतील संरक्षण भीती पडल्यानंतर दुसऱ्यांदा बनविण्यात देखील आले नाही। कोणतीही व्यक्ती किंवा आवारा गाई, म्हशी, कुत्रे सहज शाळेत प्रवेश करू शकतात। वर्गाची छतावर वर टीन लावली आहेत, पण टीनवर छेद पडलेली आहेत। तसेच वर्ग खोल्यांमध्ये देखील मोठे भेगा पडले आहे। या शाळेमध्ये 1ली ते 4थी पर्यंत वर्ग असून इथे 21 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे अवघड झाले। पावसाळ्यात शाळेच्या पटांगणामध्ये पाणी जमा होऊन वर्गात पाणी साचून राहते। विद्यार्थ्यांसाठी बनविण्यात आलेल्या शौचालयाची दुरावस्था होऊन आहे। शाळेमध्ये भौतिक सोयी सुविधांसाठी पालकांकडून सतत मागणी होत आहे, पण या मागणीवर शिक्षण विभागाचे लक्ष नसल्याने पालक व विद्यार्थ्यांमध्ये रोष व्यक्त होत आहे। कोरोना काळात स्वच्छताबाबतीत विशेष लक्ष देऊन शाळेत विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेऊन शिक्षण विभागाने सर्व शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी वॉश सेंटर म्हणून नळ योजना सुरू करून देण्यात आले होते। मात्र नळ योजना गेल्या 2 वर्षांपासून बंद आहे, त्यामुळे शासनाचे लाखो रुपये खर्च करून देखील ते शोभेची वस्तू बनली आहे। येथील शिक्षिका व मुख्याध्यापिका जी श्रीरामवार यांना विचारले असता त्यांनी म्हटले की शाळेच्या भौतिक सुविधासाठी वरिष्ठांकडे पाठपुरावा करण्यात आले आहे। शाळेत एकूण 21 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। मुलांना चांगले शिक्षण मिळत आहे। दीपक सुनतकर, न्यूज, अहेरी।